जय श्रीराम. नाहं बिभेमि निर्यान्नादन्याद सुखार्धवात् न स्थानच्या वनानृत्योर यथा विप्रप्रलंबनात. हा श्लोक भागवतातला आहे आणि याचा श्लोकाचा अर्थ फक्त 2 मिनिटांसाठी उधार ठेवा. आणि पहिले मी हे सांगतो, आपल्या मुक्काम कुटी आमचं कचरूभाऊ पाहुणे पांगरी घरी आहे. पाहुणे पांगरी हे गाव आहे. आता संध्याकाळी कुठे चाललो आपण? संध्याकाळी आम्ही जालन्याला चाललो, राजूरवरून. आणि आता ते कथा सांगतो. नर्मदेच्या काठी भृगुवंश नावाच्या क्षेत्रामध्ये बळीकडून शुक्राचार्य यज्ञवरून मिळत होते. तुम्हाला बळी माहिती आहे ना, मी तुम्हाला एका कथेमध्ये जुगारी सांगितला होता. आणि त्याची लिंक मला एक ऋषी दादा तुम्हाला देऊन ती पाहून घेजा. यज्ञ सुरू होता आणि मग वामन भगवान माहितच आहे तुम्हाला, विष्णूचा अवतार, आणि ते होते डुलले. म्हणून त्यानं ब्राह्मणाच्या पोराचं रूप धरलं. दिसायला चांगले देवाचा अवतार आहे. मग ब्राह्मणाच्या पोराचं रूप धरलं आणि तट्टी गेले यज्ञाला बळीच्या. मग बळीनं म्हटलं की काय पाहिजे ब्राह्मण होता तुम्हाला. मग म्हटलं वामन भगवान म्हटले की मला माये 3 पावलं मोजू म्हणजे किती, 1 2 3 इतकी, म्हणजे 5-6 स्क्वेअर फूट जागा होईल फक्त ते. मग हा बळी म्हटला की देतो, फक्त जरा जास्त मागा. मग वामन भगवान म्हटले की आपलं तितक्यात भागते, तितकं जर घेतलं दुसऱ्याजवळून तर घेण्याचं पाप लागत नाही. आणि जर आपलं तितक्यात भागते त्याच्या बी जास्त मागलं तर घेण्याचं पाप लागते. मग बळे म्हटला की बरं, माझा शब्द तुम्हाला की देतो. आणि तिकडे बसवलं शुक्राचार्य, त्यानं ते ऐकलं. मग शुक्राचार्याने समजलं की हा विष्णूचा अवतार. मग बळीला म्हटलं की अरे बळी देऊ नको, हे तुझं सगळं घेऊन देतील सगळं, म्हणून तुझ्या शब्द मागे घे. तेव्हा पहिले भजन श्लोक म्हटला, नाहं बिभेमि निर्यान्नादन्याद सुखार्धवात् न स्थानच्या वनानृत्यो यथा विप्र प्रलंबन. आता अर्थ समजला. म्हणते की मी नरकाला भेट नाही, अधन्यतेला सुद्धा भेट नाही. अधन्यता म्हणजे देवाने जन्म दिला, वाया गेला, आपण काहीच केलं नाही, त्याला सुद्धा भीत नाही. आणि मी दुःखाच्या सागराला सुद्धा भीत नाही. तो काय म्हणते, सागर नदी नाही. आणि तुमचं काही मला माहित नाही, पण मले काल पायात काटा घुसवलता. मला बाबानं बाबू बाबू गोडदा म्हणून शांत बसून काटा काढून दिला. तो दुःखाची नदी बी नसेल, ते दुःखाचा एक थेंब फक्त तरी सहन नाही झालं. तो काय म्हणते, डायरेक्ट समुद्र, नदी नाही, समुद्र त्याला बी मी भेट नाही. आणि मी स्थानच्युत झालो तरी बी मी भेट. स्थानच्युत म्हणजे वावर गेलं, लेकरं गेले, राज्य गेलं, वाव सगळंच गेलं, घर गेलं, दार गेलं, सगळं गेलं, तरी मी भेट नाही. आणि मी मेलो, मरणाला सुद्धा मी भीत नाही. मग शुक्राचार्य म्हणतात की मग तू कशाला भीत. हा म्हणते की मी जो मला शब्द दिला की मी तिने हे दी, आणि ते माझ्यावर काही दिला नाही गेलं, तर मी त्याला सरळ सरळ खोटं बोलायला घेतो. सरळ कशाला भेटतो, अर्थ झाला त्याचा खोटं बोलायला. असं सांगतो. आणि आपण तो राक्षस असून म्हणते की मी खोटं बोलायला घेते, आणि आपण माणूस असून खोटं. आणि ते फोन आले की नाही त्यापासून तो खोटंच खोटं. तुमचं तर काही मला इतकं माहित नाही, पण मी खोटा बोलतो ना बहिणीकडून. आमचं सांग काय, महाराणी मुक्काम होतं. तर मग तटी आम्ही आमच्या मुक्कामाच्याही पुढे गेलतो. तर मग आम्हाला घर मालक घ्यायला आले. मग बाबाच्या फोनवर बहिणीचा फोन आला, तो मी न उचलला. तर चुपचाप माझ्यासंग बोलायला पाहिजे की नाही. तर ते म्हणते की बाबा कुठे आहेत, तुझ्यासंग बोला नाही वाटत. मग मी खोटा बोललो, म्हटलं की नाही बाबा हातपाय धुवून राहिले. बाबा होते माझ्याजवळ बसे, कुठे तर गाडीमध्ये.
पोचलोही नव्हतो. बोललो की नाही खोटा तसं, आणि तो राक्षस असून म्हणते की मी खोटं बोलायला घेतो. मग म्हणे की नाही मी याला हे इतकं दिलंच, शब्द दिला ना. शब्द दिलाय ना मी ना, हम्म. मी मागे घेऊ नाही शकत. मग शुक्राचार्याला आला राग, आणि मग शुक्राचार्याने श्राप दिला आणि तटून चालले गेले. मग वामन भगवानाने म्हटलं की मग आता त्याने मग धरलं मोठं रूप, आणि एक पाऊल पृथ्वीवर आणि दुसरा पाऊल स्वर्गावर. मग त्यालाच विचारतात की का रे बडी कुठे तू दिसला राखाय, तू तर बोला मोठ्या मोठ्या गोष्टी करत होत्या की मी खोटं बोलायला भेटतो. मग बळी म्हणे की महाराज मी उरलो ना. मग बळी म्हटलं की माझ्या डोक्यावर ठेवा, डोक्यावर ठेवला. तेव्हापासून एक शब्द निर्माण झाला, बलिदान बलिदान. आपले माणसं म्हणतात की मरी मायले बोकड्या कापला आणि बलिदान दिलं. बलिदान दिलं. काय तर 3000 स्वतःले कापाना मग होईन बलिदान. बलीन दुसऱ्याला दान दिलं तर का स्वतःच दान केलं? स्वतः दान केलं, स्वतःले दान करून म्हणून त्याला बलिदान. म्हणून त्याला बलिदान म्हणतात. आणि आपण काय मोरी मायले बोकड्या म्हणतात, कोंबडा म्हणतात. कोंबडा म्हणतात इतकं. म्हणून आणि तुम्ही या कथेतून काय शिकले की खोटं बोलायचं नाही.